हॅलो, नमस्कार. आजच्या लेक्चर 6मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ओके, लेक्चर 6चा टॉपिक तुम्ही ब्लॅकबोर्डवर बघत असाल, ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन. ओके, हा आपण टॉपिक घेणार आहोत. काल ऑलरेडी आपण जेव्हा हे आधीचा टॉपिक्स आपण जे पण बघितले, टेक्निकल ॲनालिसिस झाला, सपोर्ट अँड रेजिस्टन्स झाला, प्राईज ॲक्शन झाला. तर प्राईज ॲक्शनमध्ये पण ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन ह्या थिअरी किंवा ह्या कॉन्सेप्टचा खूप उपयोग होतो. ओके, मी कालच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं की जेव्हा ब्रेकआउट होतो तेव्हा आपण रिटेस्टला थांबतो किंवा ब्रेकडाऊन होतो तेव्हा आपण रिटेस्टला थांबतो आणि त्यानंतर आपण आपली एंट्री एक्झिक्यूट करतो. ओके, तर आज ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन हा स्पेशली मी टॉपिक का ठेवलेला आहे, कारण ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर एंट्री कधी करावी किंवा ह्यात कोणत्या तरी इंडिकेटरचा यूज होतो का, आणि मेन सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही स्टॉप लॉस तुमचा कुठे ठेवला पाहिजे, तुमचं प्रॉफिट बुकिंग कुठे असलं पाहिजे. ओके, आणि तुमची एंट्री, तुमचं प्राईस एक्झिक्युशन काय असलं पाहिजे, हे आपण आजच्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, कालचा एपिसोड ज्याने कोणी बघितलेला नसेल त्यांनी आधी कालचा एपिसोड बघा, नीट समजून घ्या. प्राईज ॲक्शन समजल्यानंतरच तुम्हाला ब्रेकआउट ब्रेकडाऊन समजेल आणि आय होप की त्याच्यानंतरच हे तुम्ही बघत असाल. ओके, बिकॉज तुम्ही पहिलं ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन बघून मग प्राईज ॲक्शन बघाल तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे कुठे सिक्वेन्स हा तोडू नका. जो सिक्वेन्स मी जसा टॉपिकचा बनवलेला आहे त्याप्रमाणे तसंच तुम्ही सेम त्या सिक्वेन्सनेच सगळे गोष्टी बघत या, नाहीतर कन्फ्युजन्स होऊ शकतात. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन. तर ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन आपण ऑलरेडी थोडंफार तुम्हाला मी आयडिया दिलेलीच होती काय आहे ते. ओके, जेव्हा मार्केट एका झोनमध्ये चालू असतं, ओके, जेव्हा मार्केट एका झोनमध्ये जेव्हा चालू असतं, जेव्हा मार्केट या झोनमध्ये असं फिरत असतं, ओके, आणि मार्केट जेव्हा इथनं कुठेतरी खाली असा जेव्हा एक मार्केट ही लेवल तोडतं, मार्केट ही हा जो सपोर्ट असतो हा तोडतं आणि जेव्हा खाली येतं ह्याला आपण म्हणतो ब्रेकडाऊन. ओके, सपोर्ट तोडून मार्केट जेव्हा खाली येतं त्या कॉन्सेप्टला म्हणतो ब्रेकडाऊन. ओके, आणि सिमिलरली जेव्हा मार्केट वरचा रेजिस्टन्स तोडून वरच्या दिशेने बाहेर पडतं किंवा वरचा रेजिस्टन्स तोडतं त्याला आपण म्हणतो ब्रेकआउट. ओके, सो ब्रेकआउट ब्रेकडाऊन हे दोन्ही मार्केट जेव्हा स्पेसिफिक लेवल्स तोडतात, रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवल तोडतात, तेव्हा त्यांना म्हणणारे शब्द आहेत, त्यांना ह्या शब्दांनी ओळखलं जातं. ओके, ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन हे आधी नीट समजून घ्या. कारण काय होईल, उद्या सकाळी जेव्हा आपण ॲनालिसिस करत असू तेव्हा मी जेव्हा ह्या कॉन्सेप्ट्स वापरेन, ब्रेकआउट झाला, ब्रेकडाऊन झालं, तर पटकन तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला ॲनालिसिस आणि तसं मार्किंग करता आलं पाहिजे. ओके, सो परत एकदा लक्षात घ्या, जेव्हा मार्केट कन्सॉलिडेट होत असतं तुम्ही लेवल्स ड्रॉ करता, सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करता, आणि तेव्हा जेव्हा मार्केट तुमचा सपोर्ट तोडून मार्केट खाली निघतं त्याला आपण म्हणतो ब्रेकडाऊन, आणि जेव्हा तुमचा रेजिस्टन्स तोडून मार्केट वरच्या डिरेक्शनने बाहेर निघतं त्याला आपण म्हणतो ब्रेकआउट. ओके, आता ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन हे वापरून आपण ट्रेड करतो. ओके, जेव्हा एक स्पेसिफिक लेवल असते, समजा आता ही एक स्पेसिफिक लेवल असेल, समजा हा रेजिस्टन्स आहे. ओके, एक स्पेसिफिक लेवलला मार्केट इथे ब्रेकआउट दिला, एक सेकंड. ओके, हा रेजिस्टन्स आहे, इथे मार्केटने ब्रेकआउट दिला, पण बऱ्याचदा काय होतं, मार्केट ब्रेकआउट देणार आणि परत या झोनमध्ये जाणार. ओके, मी तुम्हाला टाईप समजवतो आहे, कारण तुम्ही ब्रेकआउट झाला या एक्साइटमेंटमध्ये डायरेक्ट ब्रेकआउट झाल्या ट्रेड घ्यायचा नसतो. ओके, नीट समजून घ्या. चार्ट्सवर मी एक्सप्लेन करणारच आहे, पण इथे नीट समजून घ्या. ब्रेकआउट झाल्या लगेच आपण एंट्री करायची नसते, थांबायचं असतं. कशासाठी? कारण मार्केट ज्या स्पीडने वर गेले त्या स्पीडने परत रिटर्न खाली येऊन परत या झोनमध्ये फिरत राहू शकतं किंवा डिरेक्टली खाली पण जाऊ शकतं, होऊ शकतं. एक सिनारिओ. ओके, दुसरा सिनारिओ जो आपल्याला बघायचा आहे, आपण ज्याच्यासाठी थांबणार आहोत, तो असा आहे की मार्केट जेव्हा खालनं रॅली करत वर येणार, ब्रेकआउट देऊन जेव्हा इथे रिटेस्ट करणार, ह्या पॉईंटच्या खाली थोडं येईल, जास्त नाही येणार, जो हा प्रिव्हियस लो ब्रेक नाही करणार, मार्केट त्याच्यावर रिटेस्ट करणार आणि तिथनं वर जाणार, तेव्हा आपण आपली एंट्री एक्झिक्यूट करतो. ओके, तेव्हा आपण आपली एंट्री एक्झिक्यूट करतो. परत एकदा समजून घ्या, मला माहिती आहे थोडंसं कन्फ्युजन होत असेल तुम्हाला, म्हणून परत एकदा एक्सप्लेन करतो. जेव्हा मार्केट खालनं रॅली करत येणार आणि वर ब्रेकआउट देणार, ब्रेकआउट दिला मार्केटने, ब्रेकआउट दिल्यानंतर हा जो प्रिव्हियस लो असतो, जो कुठला आपल्या रेजिस्टन्सच्या खाली तुम्हाला प्रिव्हियस लो असणार, रिसेंट प्रिव्हियस लो, तो प्रिव्हियस लो मार्केट न तोडता खाली येणार, पण तिथनं रिटेस्ट करून मार्केट परत वर जाणार. ओके, रिटेस्ट करणार
आणि परत वरच्या डिरेक्शनने असं रॅली करत वर जाणार. ओके, हे जोपर्यंत होत नाही ह्याला आपण म्हणतो रिटेस्ट. ओके, फेकआउट एक प्रकार असतो. फेकआउट जो ह्याच्या आधी मी दाखवला की मार्केटने ब्रेकआउट दिला, तुम्ही एंट्री केलात आणि डायरेक्ट मार्केट उलटं रिव्हर्स आलं. ओके, तुमचे स्टॉप लॉस सगळं तुम्हाला लॉसेस बुक करावे लागले. ओके, पण मार्केट जेव्हा रिटेस्ट करतं, रिटेस्ट केल्यानंतर आपण जर एंट्री केली तर तुमचा तो लॉस वाचतो. आणि दुसरी गोष्ट, जर समजा रिटेस्ट झालेली नसेल तर तुम्ही ट्रेड घ्यायचा नाही, बिकॉज तुम्हाला लॉसेस करायचे नाही आहेत. मिनिमम ट्रेड घ्यायचे, भले तुम्ही एकच ट्रेड घ्या पण तो प्रॉफिटेबल असला पाहिजे, हाय प्रॉबेबिलिटी ट्रेड असला पाहिजे. ओके, सो त्यामुळे हे एक लक्षात घ्यायचं की रिटेस्ट ही कॉन्सेप्ट नीट डोक्यात ठेवायची. आपण एक एक्झाम्पल आता सपोर्टचं ब्रेकडाऊनचं पण बघूया. ओके, हा आहे सपोर्ट, ज्याला आपण ब्रेकडाऊन आता होणार आहे इथे असं समजूया. ओके, मार्केट वरनं रॅली करत खाली आलं. ओके, वरनं रॅली करत खाली येऊन मार्केटने इथे ब्रेकडाऊन दिला, मार्केट रिटेस्ट झालं, मग असं खाली गेलं. ओके, मग खाली गेलं. हा जो पॉईंट असतो, प्रिव्हियस लो याने तोडला का, सॉरी प्रिव्हियस हायने तोडला का, लो तुम्हाला जेव्हा खालच्या डिरेक्शनने मार्केट वर जात असेल तेव्हा, आता आपल्याला सेलिंग आपण बघतो, त्यामुळे हा हाय तोडला नाही ना मार्केटने, त्यामुळे इथनं मार्केट कुठेतरी परत खाली गेलेलं आहे. ओके, सेलिंग असताना प्रिव्हियस हाय, ओके प्रिव्हियस हाय मार्केटने तोडलेला नाही, त्यामुळे मार्केट ती रॅली करत खाली जाण्याचे चान्सेस हाय प्रोबॅबिलिटी आहे. त्याच्यामुळे आपण ह्या ट्रेडला हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड म्हणू शकतो. तुम्ही इथे एंट्री करू शकतात आणि इथे तुमची एंट्री असणार तुमचा स्टॉप लॉस या झोनच्या वर, जो कुठला आता रिसेंट रिटेस्ट जिथे झाली आहे, जो कुठचा नवीन हाय क्रिएट झाला आहे त्याच्यावर आपलं असणार स्टॉप लॉस. आणि टार्गेट प्रॉफिट खाली प्रिव्हियस लेवल्सवरनं आपण काढणार आहोत, ते आपण चार्टवर बघणार आहोत. तुम्हाला मी एक इंडिकेटर पण सांगितलं होतं, पिवोट पॉईंट्स. पिवोट पॉईंट्सने पण तुम्हाला तुमचं टार्गेट मिळवण्यासाठी एक चांगलं हेल्प मिळते. इझिली तुम्ही तुमचे टार्गेट्स मॅनेज करू शकतात. ओके, सो आता आपण कॉन्सेप्ट्स तर बघितले आहेत, रिटेस्ट वगैरे का गरजेचं असतं हे तुम्ही समजलं आहे. त्यामुळे आता आपण डिरेक्टली जाऊया स्क्रीनवर आणि स्क्रीनवर जाऊन चार्ट्सवर आपण लाईव्ह एक्झाम्पल्स बघूया. तर आता चार्टवर आपण आल्यानंतर सेम मी निफ्टी 50चा चार्ट ओपन केला आहे, बिकॉज रोज आपण एकच चार्ट हा मॉनिटर ह्याच्यासाठी करतोय, कारण ह्या रोज चार्ट एकच बघून तुम्हाला हा इंडेक्स कसा मूव्ह करतो किंवा एक चार्ट जास्तीत जास्त फॉलो केल्याने ते प्रत्येक चार्टबद्दल तुम्हाला एक त्या चार्टचा स्वभाव कळतो. ओके, प्रत्येक चार्टची मूवमेंट वेगळी असते, प्रत्येक चार्टचं प्राइसिंग हे वेगळं असतं, त्यामुळे एक चार्ट फॉलो करायचा, व्यवस्थित एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्ही बाकीच्या चार्ट्सवर जाऊ शकता. ओके, सो सो आता आपण निफ्टी 50च्या ह्या चार्टवर आल्यानंतर आपण थोडंसं मागे जातो. 15 मिनिट्सची टाईम फ्रेम ठेवलेली आहे मी. मार्केट आता बंद झालेलं आहे. ओके, पोस्ट मार्केट सेशन आता सुरू आहे. त्यामुळे आता मागे गेल्यानंतर तुम्हाला ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन दाखवण्यासाठी मी 1-2 एक्झाम्पल शोधतोय. ओके, इथे आपल्याला एक एक्झाम्पल चांगला मिळतोय. ओके, आता साइडवेज मार्केटचा पहिला एक्झाम्पल आपण बघूया. आता जेव्हा मार्केट हे असं दिसतं तेव्हा तुम्हालाही माहिती आहे की प्रिव्हियस आपण जे पॉईंट्स असतात जिथे मार्केट परत टच झालं तिथे आपण आपला रेझिस्टन्स मार्क करतो. पहिला आपण मॅन्युअली मार्क करून बघणार आहोत आणि नंतर आपण पिव्होट पॉईंटची हेल्प घेणार आहोत. ओके, इथे आपण मार्क केलं. सिमिलरली आपण खाली जिथे मार्केटने स्विंग लो केला होता, रिसेंट स्विंग लो, जिथनं मार्केटने कुठेतरी स्विंग घेतला आणि वरच्या डिरेक्शनमध्ये गेलेलं आहे, तिथे आपण एक झोन आपला क्रिएट करणार आहोत. ओके, आता हा झोन क्रिएट केल्यानंतर तुम्ही बघताय की मार्केट जोपर्यंत ह्या आत आहे, ह्याच्यामध्ये आहे, तोपर्यंत आपला ट्रेड बनत नाही. बरोबर, जेव्हा मार्केटने इथं ब्रेकआउट दिलाय त्यानंतर आपला ट्रेड कुठेतरी बनतो. आणि ब्रेकआउट मार्केटने कसा दिलाय, मी जी रिटेस्टची कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितली, मार्केटने जेव्हा हा ब्रेकआउट दिला तेव्हा परत इथे रिटर्न जायचं ट्राय केलं, रिटेस्ट झाला, मग मार्केट खाली गेलेलं आहे. ओके, नीट लक्ष देऊन बघा. मार्केटने ब्रेकडाऊन दिल्यावर रिटेस्ट झाला आणि मग खाली आलेलं आहे. ओके, मार्केटने जो प्रिव्हियस हाय आपला हा होता, ही लेवल होती प्रिव्हियस हाय, ही लेवल तोडलेली नाहीये. मार्केटने त्याच्या आधी रिटेस्ट केलं आणि मग खाली गेले. ओके, तर रिटेस्ट ही अशी चेक करायची असते. आणि तुमची एंट्री, आता इथे जर तुम्हाला सांगायचं झालं की तुमची एंट्री कुठे होते, ओके, तर मार्केटने जेव्हा ब्रेकडाऊन दिल्यानंतरचा जो लो असतो, ओके, तो लो जेव्हा ब्रेक करणार दुसरी कॅन्डल, तेव्हा आपण एंट्री घेतो. इथे ब्रेक केलेला नाहीये कारण ही कॅन्डल उलटी वर आलेली आहे. ओके, ही कॅन्डल रिटेस्टसाठी वर आलेली आहे. त्याच्यामुळे हा लो जेव्हा ब्रेक करणार तेव्हा आपण त्या प्राइसला एंट्री घेणार. तर त्या लोची जर तुम्ही प्राइस बघाल तर तुम्हाला स्क्रीनवर वर निफ्टी 50 इंडेक्स लिहिलंय. त्या लाईनमध्ये पुढे ओ म्हणजे ओपन, एच म्हणजे हाय,
एल म्हणजे लो आणि सी म्हणजे क्लोज. ओके. चारही प्राइजेस दिसतात. तिथे जर तुम्ही ह्या कॅन्डलची लो प्राइस बघाल तर 18,763.05. ओके. तर 1863.05 या प्राइसला तुम्ही एंट्री घेणार. ओके. ह्या प्राइसला तुम्ही तुमची एंट्री घेणार 05. दिसतंय इथे लेफ्टला आहे बघा, इथे दिसतंय 18,763 18,763.05. ओके. एंट्री घेतली. तुमचा स्टॉप लॉस असणार आहे जो प्रिव्हियस हाय होता त्याच्या थोडंसं वर. कट टू कट ठेवायचं नाही, कारण कधी-कधी मार्केट तिथपर्यंत येऊ शकतं. कारण ही खूप कॉमन लेव्हल आहे. तुम्ही जसं विचार करता ते सगळेजण या प्रिव्हियस हायलाच लावणार आहे. त्याच्यावर आपण थोडंसं ब्रीथिंग स्पेस द्यायची, थोडी रूम द्यायची. ओके. थोडं त्याच्यावर आपण ट्राय करायचं आपलं स्टॉप लॉस ठेवायला. एक्झॅक्ट कट टू कट ठेवायचं नाही. आणि आपलं जे क्रायटेरिया आहे मिनिमम 1.5. ओके. आणि मॅक्सिमम 1:2. ओके. आता मॅक्सिमम 1:2 आपण ठेवलेलं आहे. पण जर तुम्ही इथे बघितलं तर मार्केटने अगदी 1:2 च्या जरा जवळ येऊन रिव्हर्स गेलेलं आहे. म्हणजे 1:9 1:9 ला येऊन जवळ गेलेलं आहे. त्याच्यामुळे हे नीट लक्षात द्या, की एक्झॅक्ट लेव्हल्स तुमच्या दरवेळीच होणार आहेत असं नाही. एक्झॅक्ट लेव्हल टू लेव्हल मार्केट कधीच चालत नाही. आणि जर तुम्ही इथे आधी बघाल तर जे मी म्हणालो होतो, की टार्गेट आपण कसं काढणार? तर टार्गेटसाठी आपल्याला प्रिव्हियसला इथे ही लेव्हल ऑलरेडी आहे. हा इथे झोन ऑलरेडी आपल्याला मिळतोय. ओके. त्याच्यामुळे ह्या झोनच्या जवळ जेव्हा पण मार्केट येणार, तेव्हा आपल्याला आपला प्रॉफिट बुक करायचा आहे. जर आपण त्याच्या थोडंसं अलीकडे ठेवलं, तर 1.5 आपल्याला नक्कीच मिळेल. ओके. 1.5 आपल्याला इथे नक्कीच मिळेल. या झोनमध्ये झोनमध्ये मार्केट जसं एंटर होणार, 1.5 होणार, आपण तेव्हा बाहेर पडायचं. ओके. आता कदाचित जर ही लेव्हल खाली असली असती, 1:2 झालं असतं, तर आपण 1:2 पण ठेवू शकलो असतो. पण इथे लेव्हल्सच असल्यामुळे तुम्ही बघताय, की मार्केटने ती लेव्हल रिस्पेक्ट केलंय आणि तिथे सपोर्ट घेऊन परत उलट्या दिशेने वर निघून गेले. ओके. एक सिनारिओ. हा आपला झाला साइडवेज मार्केट असेल, कन्सॉलिडेशन असेल तेव्हाचा. आता आपण बघूया, जर आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली, तर ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर आपण कसं काय ॲनलाईज करू शकतो. ओके. इथे आपल्याला एक ट्रेंड लाईन प्लॉट करता येते. येस, इथे आपल्याला एक झोन आपला इथे चांगला क्रिएट होऊ शकतो. ओके. हा तुमचा झोन इथे क्रिएट झालाय. आता ही ट्रेंड लाईन तुम्ही बघताय, इथे जेव्हा मार्केटने तोडली आहे, तिथे एक्झॅक्टली तोडल्यानंतर तिथे कुठेतरी रिटेस्ट झालेली आहे. ओके. हा प्रिव्हियस लो मार्केटने तोडलेला नाहीये. जर तुम्ही 5 मिनिट्समध्ये जरी गेलात तरी तुम्ही बघू शकतात. ओके. हा प्रिव्हियस लो जो होता, प्रिव्हियस लो ह्या कॅन्डलचा, हा मार्केटने तोडला नाही. तिथे येऊन एक्झॅक्ट ही कॅन्डल वरच्या दिशेने निघून गेलेली आहे. ओके. दिसतंय? आता इथे तुम्ही काय म्हणणार? इथे तुम्हाला समजा स्टॉप लॉस आपल्याला इथे कळलेला आहे. हा प्रिव्हियस लो किंवा इथे तुम्ही कुठेतरी ठेवू शकता. ओके. स्टॉप लॉससाठी तुमचा हा झोन आहे. शक्यतो या झोनच्या बाहेर स्टॉप लॉस असावा. एक गोष्ट. दुसऱ्या, तुम्हाला टार्गेट जे सेट करायचं आहे, ते आता ह्या कॅन्डलला नाही पकडायचं आहे एक्झॅक्ट. ओके. हे इथे आता टच झालेलं आहे, पण हे वारंवार नाही होणार. आता झालंय म्हणून. पण मोस्टली काय करायचं, जिथनं आपल्याला कुठेतरी आदल्या दिवशी बायिंग आली येऊन जिथे सेलिंग झालं होतं, ही लेव्हल. ओके. तर हा तुमचा जरा इथे मोठा झोन बनणार आहे. नो प्रॉब्लेम. पण त्या लेव्हलपासून झोन ठेवायचा. ओके. जिथे बायिंग आलेलं आणि ज्या पॉइंटला मग सेलिंग झालं, ती लेव्हल मार्क करायची. तर तुम्ही बघाल तर इथे त्या लेव्हलला रिस्पेक्ट केलेलं आहे आणि खूप चांगला इथे तुम्हाला प्रॉफिट रेशो मिळू शकतो. जर आपण समजा या हायला आपण बाय करतो. ओके. ब्रेकआउट कॅन्डलचा जो हाय असतो, त्याची प्राइस बघून घ्या स्क्रीनवर, 18,729.90. ह्या आपण प्राइसला बाय केलं. ओके. 90 राइट साइडला इथे प्राइसही दिसते तुम्हाला. 90 आपला स्टॉप लॉस आपण हा जो झोन केलेला त्याच्या थोडा खाली आपण ठेवलाय आणि टार्गेट आपलं ह्या झोनची जी खालची लाईन आहे तिथे, तर तुम्ही बघाल 1:3 आपण ऑलमोस्ट ह्याच्यात 1:3.2 खरं तर ह्याच्यात आपण अचीव्ह केलेलं आहे. ओके. किती टाईम लागला साधारण या ट्रेडला एक्झिक्यूट केल्यानंतर आपण ते बघून घेऊया. हा ट्रेड एक्झिक्यूट केल्यानंतर 21 तास 45 मिनिटं म्हणजे शब्दशः 2 दिवस लागलेत आपल्याला. 2 मार्केट डेज आपल्याला लागलेत. आपण मंगळवारी ट्रेड घेतलेला 11:30 वाजता आणि ह्याचं प्रॉफिट बुक झालेलं आहे बुधवारी 21 तारीख सकाळी 9:15 वाजता मार्केट ओपन झाल्या-झाल्या. ओके. सो धिस इज हाऊ ट्रेडिंग इज डन अँड धिस इज हाऊ यू शुड ट्रेड. अशा या लेव्हल्स तुमच्या डोळ्यासमोरच आहेत. ह्या काही मी वेगळ्या सांगितलेल्या नाहीयेत. ओके. बरं, आता ह्या लेव्हल्स बघितल्यानंतर मी तुम्हाला म्हणालो होतो, की आपण पिव्होट पॉइंट्सने पण एक सपोर्ट अँड रेझिस्टन्स
बघूया आपण ट्रेंड लाईनचं जर आपण बघितलं एक्झाम्पल, अजून एक वाटल्यास अप ट्रेंडचं बघूया. अप ट्रेंडचं कुठून तरी रिव्हर्सल आपल्याला मिळत असेल तर आपण बघू शकतो. 1 सेकंड. व्यवस्थित आपल्याला अप ट्रेंड एक दिसून देत चांगला. ओके. इथे पॉइंट्स जरा बरे आहेत म्हणून मी हे एक्झाम्पल घेतोय. ओके. म्हणजे तुम्हाला नीट कळेल. आता इथे तुम्ही मार्किंग करताना आपण पॅरलल चॅनलचा एकदा वापर करूया. हाही मी तुम्हाला दाखवलेला आहे टूल. आपण पॉइंट ए टू पॉइंट बी आपण मार्क केलं आणि हा असा चॅनल क्रिएट केला. ओके. आता आपल्याला जोपर्यंत हा चॅनल तुटून मार्केट ह्याच्या खाली येऊन रिटेस्ट होत नाही, तोपर्यंत तर आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही. हे तर तुम्हाला माहिती आहे. हे मी सांगितलेलं आहे ऑलरेडी, बरोबर? आता हा अपट्रेंड जेव्हा इथे ब्रेकडाउन आपल्याला दिला, ओके. जेव्हा आपल्याला इथे ब्रेकडाउन दिला, मग असं एक्झाम्पल आपलं ब्रेकआउटचं होतं. आता आपल्याला ब्रेकडाउन दिला. ब्रेकडाउन झाल्यानंतर आपल्याकडे टार्गेट्स आपण कसे काढणार आहोत? ओके. हे जरी तुम्हाला दिसत नसेल पुढचं, नो इश्यूज. आपल्याला ब्रेकडाउन इथे दिलेला आहे. रिटेस्टही झालेलं आहे मार्केटने. ओके. हा ब्रेकडाउन दिलाय. इथे आपल्याला आपलं सेलिंग करायचं आहे. प्राईस आहे या लोची 18,360.10. ओके. आता आपल्याला टार्गेट कसं बुक ठरवायचं, की इथनं मार्केट कुठेतरी रिव्हर्स गेलंय. ओके. इथनं, ह्या पॉइंटवरून. प्लस आपल्याला दिसतंय, की प्रिव्हियस त्याच्या इथे पण हा कुठेतरी पॉइंट आहे. जिथनं मार्केट वर पुश झालेलं आहे, इथनंही पुश झालेलं आहे. मग आपण पूर्ण तो एक झोन बनवायचा. ओके. हा पूर्ण एक आपण झोन बनवणार. एक्सक्यूज मी, सॉरी. ओके. हा पूर्ण एक आपण झोन बनवणार आणि तुमचा जो स्टॉप लॉस आहे, तुमचा जो ब्रेकआउट होऊन रिटेस्ट झालेला आहे, त्याच्यावरचा जो हाय होता, ओके, हा जो झोन होता, इथनं मार्केट कुठेतरी खाली पडलं, हा जो झोन आहे, हा तुमचा स्टॉप लॉसचा झोन आहे. इट्स व्हेरी सिंपल, जास्त कॉम्प्लिकेशन नाही आहे. ओके. आता जेव्हा तुम्ही ॲक्चुअल बघाल, तर आपल्याला टार्गेट मिळालेलंच आहे. आता तुम्ही म्हणाल मार्केटने तर ह्याच्या खाली मार्केट गेलं. ओके, गेलंय. दरवेळीच जाणार आहे असं नाहीये. ओके. हे कधी-कधी होऊ शकतं. त्याच्याचसाठी पुढचा प्रकार येतो स्टॉप लॉस ट्रेलिंगचा. तो आपण ह्याच्यात थोडंसं ह्या एक्झाम्पलमध्ये बघून घेऊया. मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. स्टॉप लॉस ट्रेल जर करत आलात, तर तुम्ही कदाचित इथपर्यंत प्रॉफिट बुक करू शकलं असतं. अगदी या शेवटच्या कॅन्डलपर्यंत. ओके. आता पहिलं आपण बघूया आपल्याला पोझिशन आपण हे ड्रॉ केलं. फायनली जेव्हा रिटेस्ट झालं, रिटेस्टहून मार्केट जेव्हा इथनं खाली बाहेर पडलं, तेव्हा आपण ह्या लोच्या खाली, ओके, ज्याची प्राईस आहे 18,360 18,360.10. ओके. इथे बघितलं 18,360.10 ला आपलं बायिंग आपलं सेलिंग झालं. स्टॉप लॉस आपल्या ह्या झोनमध्ये आपण मध्ये तरी असावा, कारण इथे हे दिसतंय तुम्हाला इथे मार्केट टच झालेलं आहे खालच्या लाईनला. त्याच्यामुळे खालच्या लाईनकडे नाही, जरा त्याच्या वर आपण ठेवणार आहोत. ओके. स्टॉप लॉस आपला आणि टार्गेट तुम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे. टार्गेट तुमची ही लाईन आहे किंवा ह्याच्यामध्ये कुठेतरी ठेवा, प्रॉब्लेम नाही. 1:2 आपलं इथे होतंय, त्यामुळे आपण इथेच ठेवूया. आणि ॲक्चुअल तुम्ही बघाल तर तुमचा इथे हिट झालेला आहे. किती ड्युरेशनमध्ये झालेला आहे? तुम्ही ट्रेड घेतलात 16 मे सकाळी 9:30 वाजता. तुमचं प्रॉफिट बुक झालं 17 मे सकाळी 10:30 वाजता. ओके. पावणे 10, 10:30, पावणे 11ला तुमचं प्रॉफिट बुक झालं म्हणजे दुसऱ्याच दिवशी. त्यामुळे 2-2 दिवसांचे हे खूप चांगले असे ट्रेड्स असतात. ओके. रोजच मिळणार आहेत असं नाही. कधी-कधी लागतो. 2-2 दिवस ट्रेड मिळत नाही. पण जेव्हा मिळणार तुम्हाला बॅक टू बॅक 2-2, 3-3 दिवसही असे तुम्हाला ट्रेड हे मिळू शकतात. ओके. एक हे एक्झाम्पल झालं. आता आपण अजून एक ह्याच्यात कॉन्सेप्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे ह्याच्यात आता मी बोललेलो ना, की इंडिकेटर कोणता आपल्याला हेल्प करू शकतो का? तर डेफिनेटली करू शकतो. फक्त इंडेक्स फंडचं हा जो चार्ट आहे निफ्टी 50 इंडेक्स ह्यात तुम्हाला तेवढा नाही हेल्प करू शकत, कारण इथे व्हॉल्यूम्स तेवढे तुम्हाला ॲक्युरसी तेवढे देतील की नाही आपण सांगू नाही शकत. ट्रेडिंग व्ह्यूवर बघत असाल तर थोडंसं तुम्ही इथनं अंदाज घेऊ शकतात व्हॉल्यूमचा. ओके. बाकीच्या स्टॉक्सना तर व्यवस्थित व्हॉल्यूम्स काम करतात. इंडेक्स फंडला फक्त थोडं, कारण हे फ्युचर्सचे तुम्हाला व्हॉल्यूम्स असतात. ओके. जे ह्याच्यावर तुम्हाला दिसतात ते. आता व्हॉल्यूम कसा ॲड करायचा तर सिंपल आहे. इंडिकेटरवर क्लिक करायचं. तिथे टाइप करायचं व्हॉल्यूम. ओके. व्हॉल्यूम आलं. हे नुसतं व्हॉल्यूम जे लिहिलेलं आहे, त्याच्यावर एक क्लिक केलात, की तुमचा हा व्हॉल्यूम ऑटोमॅटिक इथे खाली येतो. दिसतंय खालच्या लाईनला तुम्हाला दिसतो. आता हा तुम्हाला क्लिअर दिसावा म्हणून मी थोडंसं ह्याची ओपेसिटी फुल करतो. मी ती लाईट करून ठेवतो. ओके. आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल. याचे कलर्स तुम्ही बदलू शकतात, पण मी जे ऑलरेडी आहेत तेच कलर्स ठेवलेले आहेत. मी काही चेंज केलेले नाही आहेत. ओके. आता तुम्ही इथे चेक कराल, तर जेव्हा ब्रेकआउट झालाय, तेव्हा बघायचं आपण व्हॉल्यूम किती आहे. ओके. आता तुम्ही चेक करा, की इथे जेव्हा मध्ये हा व्हॉल्यूम होता, हा किती कमी होता. ओके.
कमी चालू आहेत, कुठे वाढत नाही. मोठे बार्स तुम्हाला दिसत नाही. बेसिकली मोठे बार्स म्हणजे मोठा व्हॉल्यूम. ओके. हा मोठा बार दिसतोय. असा मोठा बार दिसणं, असे मोठे बार्स दिसणं म्हणजे गुड व्हॉल्यूम्स. ओके. तर आता जेव्हा तुम्ही बघताय, की इथे जेव्हा मार्केट हा ब्रेकडाउन मार्केटने दिला, तेव्हा हे मोठे बार्स चालू झाले. तेव्हा आपण हा समजू शकतो, की हा सक्सेसफुल ब्रेकडाउन आहे. ओके. सक्सेसफुल ब्रेकडाउन किंवा सक्सेसफुल ब्रेकआउट आहे. जेव्हा असे मोठे व्हॉल्यूम्स असतात तेव्हा. ओके. त्यानंतर मार्केट तुम्ही बघा, की इथे जरासं थोडं व्हॉल्यूम परत कमी झालेत, पण नंतर परत वाढत पुढे मार्केट खालीच आलेलं आहे. नॉनस्टॉप खाली आलेलं आहे. ओके. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला व्हॉल्यूम दिसतो. ओके. जिथे-जिथे तुम्ही सपोर्ट एंड रेझिस्टन्स ड्रॉ केलेला असणार आणि जेव्हा मार्केट ब्रेकडाउन देत असेल, इथे बघा, इथे जेव्हा ब्रेकडाउन देत होतं, तेव्हा मार्केटने व्हॉल्यूम्स दिलेले. त्याच्यामुळे हाय व्हॉल्यूम्स असतात, जेव्हा मोठे बार्स असतात, तेव्हा तुम्ही कुठेतरी एंट्री घेऊ शकता. ओके. हे थोडंसं कन्फ्युजिंग होईल, पण टेन्शन घेऊ नका. पुढे आपण व्हॉल्यूम्सवर पण खूप शिकणार आहोत, बघणार आहोत. व्हॉल्यूमचा एक डेडिकेटेड आपण एक चॅप्टर पूर्ण टॉपिक नाही, पण एका टॉपिकमध्ये वेगळं मी सेगमेंट घेईन, तो टेन्शन घेऊ नका. ओके. सो व्हॉल्यूमचं काम एवढंच असतं, की तेव्हा व्हॉल्यूम किती आहे, तेव्हा क्वांटिटी किती आहे मार्केटमध्ये ते आपल्याला सांगणं आणि तेव्हा जेव्हा मोठे बार्स येतात, तेव्हा आपल्याला व्हॉल्यूम दिसतो. त्यांचा व्हॉल्यूम कळतो आपल्याला, की किती आहे. ओके. तर जेव्हा तो व्हॉल्यूम दिसतो, की मोठे बार्स येतात, तेव्हा समजायचं, की तो ब्रेकडाउन किंवा ब्रेकआउट सक्सेसफुल आहे. पण जर तुमचा ही लेव्हलला ब्रेकआउट, ब्रेकडाउन असेल आणि तेव्हा जर मार्केट तुम्हाला खाली व्हॉल्यूम्स असं दाखवत असेल, या बॉक्समध्ये जसे दिसतायत सगळे छोटे-छोटे बार्स आहेत, तर तो फेकआउट असू शकतो, फेक ब्रेकआउट, ब्रेकडाउन असू शकतो. ओके. त्यामुळे व्हॉल्यूम्स नेहमी चेक करायचे. बार्स हे मोठे पाहिजेत, मोठे व्हॉल्यूम्स असणार, तेव्हाच तुम्ही अशा ट्रेड्समध्ये एंट्री करू शकता. ओके. आता दुसरा प्रकार जो होता मी सांगितलं तुम्हाला ह्याची आता ओपेसिटी आपण कमी करून टाकूया. हे सगळं सेट करता येतं. तुम्हाला कळावं म्हणूनच मी दाखवतोय ऑन ऑन स्क्रीन. हे सगळं तुम्ही कस्टमाइज करू शकता आपल्याला हवं तसं. ओके. आता मी तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेलिंग हा प्रकार एक सांगितला होता. आता स्टॉप लॉस ट्रेलिंग कसं करायचं, की जेव्हा तुमचा मार्केट आता जेव्हा डाउन ट्रेंड असतो, तेव्हा आपण डाउन ट्रेंडचं काय बघितलंय, की डाउन ट्रेंड असताना लोवर लो, लोवर हाय मार्केट करत येतं. बरोबर? सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपलं टेक्निकल एनालिसिसमध्ये पण मी सांगितलेलं, ट्रेंड्समध्ये पण मी एक्सप्लेन केलेलं. जेव्हा डाउन ट्रेंड सुरू होतो, हा जेव्हा डाउन ट्रेंड सुरू झाला, तेव्हा मार्केट लोवर लो, लोवर हाय करणार आहे. बरोबर? तर जेव्हा मार्केट एक नवीन लोवर हाय क्रिएट करणार आहे, ओके, नीट लक्षात घ्या. जेव्हा मार्केट नवीन लोवर हाय क्रिएट करणार आहे, तिथे आपण आपला स्टॉप लॉस चेंज करणार आहोत. ओके. आणि त्यासाठी मार्केटने प्रत्येक वेळी आपला नवीन लोवर हाय आणि नवीन लोवर लो क्रिएट केला पाहिजे. तेव्हा आपण आपला स्टॉप लॉस चेंज करणार. आता फॉर एन एक्झाम्पल जेव्हा मार्केट इथे खाली आलं, तेव्हा मार्केटने पहिला कुठेतरी ह्या पॉइंटला इथे तुम्हाला लोवर हाय तुमचा क्रिएट केला. ह्याचं जरासं मी थोडं ही व्हाईट करतो आणि ह्याचं थिकनेस जरा वाढवूया. ओके, दिसतंय तुम्हाला व्हाईट स्क्रीनवर? मार्केट जेव्हा नवीन हा लोअर हाय करून मार्केट इथे कुठेतरी खाली आलं, तेव्हा आपण हा इथे स्टॉप लॉस आपला आणला. ओके. हा जो स्टॉप लॉस इथे होता, हा स्टॉप लॉस आपण इथे आणला. इथे आणल्यामुळे काय झालं, की आता तुमचा रिस्क रिवॉर्ड बघा. रिस्क रिवॉर्ड तुमचा झाला 1:7 कारण तुम्ही फट करून तुमचा स्टॉप लॉस ट्रेल केलं. आता तुमचा लॉस एकदम कमी होणार, पण प्रॉफिट तुमचा 1:7. ओके. जे आता गेला तर ₹1 पण आले तर ₹7 येणार. ओके. असा स्टॉप लॉस ट्रेलिंग करायचं असतं. हे ट्रेल झालं. ह्याच्यानंतर मार्केटने आपल्याला दिसतंय, की लगेच दुसरा इथे लोअर हाय केलेला आहे. ओके. तर आपण आपला स्टॉप लॉस तिथे शिफ्ट केला, या पॉइंटला. लोअर हाय करून मार्केट जेव्हा सुटतं, खाली जेव्हा पुश होतं, त्यानंतर करायचं. ओके. लोअर हाय क्रिएट होऊन एक 2-3 कॅन्डल व्हायला द्यायच्या. म्हणजे इथे हा लोअर हाय झाला. 1, 2, 3, 4 कॅन्डल म्हणजे 1, 2, 3 या पुढच्या 2-3 कॅन्डल झाला, की त्याच्यानंतर आपण शिफ्ट करायचं. ओके. घाई नाही करायची. सिमिलरली मार्केट परत खाली आलं बघा. इथे 2 ग्रीन कॅन्डल्स केल्या. इथे थोडासा पुलबॅक घेतला. इथे परत एक लोअर हाय क्रिएट केला. तेव्हा आपण आपला स्टॉप लॉस इथे घेऊन आलो. म्हणजे आता जरी मार्केट इथनं रिव्हर्स फिरलं, तरी तुम्ही मिनिमम एवढा प्रॉफिट घेऊनच जाणार आहात. ओके. मिनिमम तुम्ही एवढा प्रॉफिट नेणार म्हणजे 1:4.48 एवढा तुम्ही मिनिमम प्रॉफिट घेऊनच जाणार आहात. ओके. पण आपलं टार्गेट आहे अजून पुढे. मार्केटने काही रिव्हर्सल दिलेलं नाही. वन्स अगेन मार्केटने ह्या लेव्हलला इथे आलं. सॉरी. मार्केट ह्या लेव्हलला इथे आलं आणि मार्केटने इथे थोडासा पुलबॅक घेतला वन्स अगेन आणि तिथनं जेव्हा 1-2 कॅन्डल झाल्या, ही चांगल्या कॅन्डल ह्या मोठ्या कॅन्डलने जेव्हा झोनही तोडला, तेव्हा तुम्ही तुमचा स्टॉप लॉस वन्स अगेन इथे ट्रेल करा. ओके. एकदम कट टू कट नाही ठेवायचा. थोडं वर ठेवू शकता तुम्ही. ओके. जी काही हायेस्ट प्राईस असेल त्याच्या. परत मार्केट खाली गेलं. खाली गेल्यानंतर हा परत पुलबॅक केला आणि पुलबॅक केल्यानंतर परत आता ते 1, 2 ह्या 3 कॅन्डल झाल्यावर तुमच्या लक्षात आलं, की ओके हा पण एक नवीन लोअर हाय झालेला आहे. तुमचा स्टॉप लॉस तिथे आणा. ओके.
आता तुम्ही बघताय, की तुम्ही जो 1:7 करणार असता, तो तुम्ही 1:, ऑलमोस्ट 10 केलेला आहे. ओके. 1:9.95 ऑलमोस्ट 1:10 तुम्ही केलेलं आहे. कारण तुमचा स्टॉप लॉस आता इथे हिट झाला. आता मार्केटने इथे कुठेतरी टर्न केलं. ओके. प्रिव्हियस लोअर हाय होता तो ब्रेक केला. त्याच्यामुळे तुमचं स्ट्रक्चर इथे चेंज झालं मार्केटचं आणि तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. बट स्टिल यू मेड 1:10. ओके. गेले तर ₹1 आले तर ₹10 जी आपली कॉन्सेप्ट आहे रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आपला आहे, तो इथे तुम्ही रिस्क टू रिवॉर्ड रेशो 1:10 अचीव्ह केलात तुम्ही. ओके. इट्स अ व्हेरी बिग डील 1:10 अचीव्ह करणं. ओके. 1:10 अचीव्ह केलं तुम्ही. कशामुळे? कारण तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत आलात. जर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल केला नसता, तर इथे तुम्ही वाइप आउट बाहेर पडला असता. तुमचं प्रॉफिट बुक झालं असतं. ओके. पण तुम्ही ट्रेल करत आल्यामुळे तुम्हाला इथपर्यंत राहता आलं मार्केटमध्ये. कदाचित ते अजून खाली गेलं असतं, तर अजूनही करता आलं असतं. पण समोर जे एक्झाम्पल आहे, त्याच्यात आपण 1:10 मिनिमम ह्याच्यात करून जाऊ शकलो असतो. आणि आपण स्टॉप लॉस का ट्रेल करतो? ही कन्सेप्ट समजा. स्टॉप लॉस आपण ह्याच्यासाठी ट्रेल करतो, कारण आपल्याला एकदा ट्रेडमध्ये घुसलो, की त्याच्यानंतर आपल्याला लवकरात लवकर आपला लॉस कमी करत जायचं असतं. ओके. आपला लॉस एकदा इथे नो प्रॉफिट नो लॉसला आपण आलो, की त्याच्यानंतर हा ट्रेड जरी चुकला, तरी आपला लॉस काय होणार नाही, एक ही गोष्ट होते. सेकंडली आपण जेव्हा खाली ट्रेल करत येतो स्टॉप लॉस, तेव्हा आपण मिनिमम काहीतरी प्रॉफिट घरी घेऊन जाणार. ह्याची आपल्याला गॅरंटी असते. म्हणून आपण स्टॉप लॉस ट्रेलिंग ही कन्सेप्ट वापरतो. ओके. अगेन लगेच नाही करणार आहे. थोडंसं तुम्हाला व्हिडिओला टाईम दिला पाहिजे, मल्टिपल टाईम बघितलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला या कन्सेप्ट्स क्लिअर होतील. मी पूर्णपणे प्रयत्न करतोय. थोडेसे व्हिडिओज लेंदी जरी झाले, तरी मी ट्राय करतोय, की तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाम्पल्स आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिकली चार्ट्सवर कसं एक्सप्लेन करावं, ते मी प्रयत्न करतोय. ओके. तरीही कळलं नाही, तुम्ही मला विचारू शकतात आणि मी तुमचे क्वेरीज जे काही असतील, ते सॉल्व्ह करायचा पूर्ण प्रयत्न करेन. ओके. सो आय होप की मी आता साइडवेज, अप ट्रेंड, डाउन ट्रेंड तिन्ही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आता एक एक्झाम्पल मला इथे फेकआउटचं घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ते फेकआउटचं एक एक्झाम्पल आपण घेऊया. ओके. फेकआउटचे होतात मार्केटमध्ये आणि बऱ्याचदा हे फेकआउट्स तुम्हाला खूप ओके, इथे एक आपल्याला छोटंसं एक्झाम्पल मिळू शकतं आय गेस. पण जर तुम्ही झोन्स केलात ना, तर तुम्ही या फेकआउट्सपासून वाचणार. नाही, इथे नाही झालंय. जर तुम्ही झोन्स क्रिएट केलात ना, तर तुम्हाला फेकआउटचा एवढा इश्यू होणार नाही. पण जर तुम्ही असं लाईन टू लाईन चाललात, तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. त्यामुळे आपण शक्यतो शक्यतो आपण झोन्सच ड्रॉ करूया. तुम्हाला मी रिकमेंड करेन झोन्सच ड्रॉ करा. हां, इथे थोडंसं आपल्याला एक फेकआउट दिसलंय मला. ओके. येस. आणि व्हॉल्यूम्स पण आपल्याला चांगले इथे बघायला मिळणार. त्याच्यामुळे मी ह्याचं पण थोडंसं ओपेसिटी वाढवतो. ओके. तर आता बघाल इथे आता समजा मी झोन जरी क्रिएट केला, ओके, समजा झोनही क्रिएट केला. मार्केटने ब्रेकआउट दिला. ओके. आता इथे तुम्ही वाचू कसे शकतात त्याच्यासाठी मी तुम्हाला व्हॉल्यूम्स बघायला मगाशी शिकवलं. कारण समजा आता मार्केटने इथे बघा तुम्ही ब्रेकआउट दिला. ओके. मस्त अपट्रेंड चालू होता, ब्रेकआउट दिला. रिटेस्टही झालं. पुढे मार्केटने आपला प्रिव्हियस लोही ब्रेक केला. तुमची इथे एंट्री एक्झिक्यूट झाली, पण मार्केट तिथनंच रिटर्न फिरलं. ओके. आता हे ओळखण्यासाठी जेव्हा ब्रेकआउट होत होता, तेव्हा तुम्ही सिंपल आहे, खाली व्हॉल्यूम्स बघा. मी रेक्टेंगल ड्रॉ केला आहे, तिथे व्हॉल्यूम्स बघा. व्हॉल्यूम्स बघा त्या रेक्टेंगलमध्ये. व्हॉल्यूम्स तुमचे इथे कमी होत गेलेत. इथे कुठे एखादी मोठी लेव्हल आली आहे, मोठा बार आलाय असं नाही ना, पुढे आलाय. ओके. पण ते तिथे पोहोचायच्या आधीच तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. कारण जर समजा तुम्ही एंट्री ह्या लोला इथे घेतली असती आणि तुमचा स्टॉप लॉस तुम्ही कुठेतरी इथे ठेवला असता, इथे ठेवला असता, तरी तुमचा स्टॉप लॉस इथे हिट झालेला आहे. तुमचं टार्गेट काही असो, संबंध नाही. ते नंतर हिट झालंय, पण आधी त्याच्यात तुमचं स्टॉप लॉसच हिट झाला ना. तुम्ही बाहेर पडलात त्या ट्रेडमधून. ओके. त्यामुळे बरं आलं हे एक एक्झाम्पल मला खूप म्हणजे इम्पोर्टंट होतं तुमच्याशी शेअर करायचं बिकॉज तुम्ही व्हॉल्यूम्सचा इम्पॅक्ट काय असतो, ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊनमध्ये हा नीट समजून घ्या. इथे व्हॉल्यूम्सचे बार्स तुम्हाला दिसतायत, की कमी होत गेलेले आहेत, काही छोटेच बार आहेत. इथे कुठे तुम्हाला सेलिंगचे रेड मोठे काय बार्स दिसत नाहीत. एकतर आपला होतोय ब्रेकडाऊन म्हणजे मार्केट बेरिश झालं पाहिजे. म्हणजे इथे व्हॉल्यूम सेलिंगचे जास्त आलं पाहिजेत. जसे इथे आता हे बार्स कसे आहेत बघा सेलिंगचे दिसतात खाली. हा मोठा बार आला.
त्याच्यानंतर थोडेसे मोठे आहेत ना, छोटे नाही आहेत एकदम. पण तेच तुम्ही इथे पुढे बघाल, तर हा एक एवढा मोठा बार दिसतोय, इथे हा रेड बार दिसतोय, पण त्याच्या बाकीचे सगळे छोटे आहेत. समजा ह्या रेड बारच्या इथनं पुढे 1-2 रेड मोठे बार झाले असते, तर हा ब्रेकडाउन सक्सेसफुल होता. पण त्याच्यापेक्षा छोटे-छोटे होत गेले, तिथेच तुम्ही समजायला पाहिजे, की ओके बाबा इथे कुठेतरी हे फेक आउट आहे. इथनं मार्केट रिव्हर्स होणार आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला एंट्री करणं बरोबर नाही. तिथे अशा पॉइंट्सला एंट्री करायची नाही. ठीक आहे, कधी-कधी तुमची सुरुवातीला कळलं नाही, होऊ शकते. पण मला वाटतं, की जर तुम्ही व्यवस्थित रूल्स फॉलो केलात आणि व्यवस्थित तुम्ही जर हे जे पण काही मी सांगतोय तुम्हाला, व्हॉल्यूम सांगतोय, ब्रेकडाउन होत असतानाचे व्हॉल्यूम जर चेक करायचं तुम्ही केलं, तर आय डोंट फील की तुमची अशी चूक होईल. ओके. सो एक हे एक्झाम्पल पण मी आज तर तुमच्याशी शेअर केलंय. त्याच्यामुळे आय होप की तुम्हाला ब्रेकआउट, ब्रेकडाउनची कन्सेप्ट कळली असेल. प्लस तुम्हाला फेकआउट आणि व्हॉल्यूम्स कसे चेक करायचे हे तुम्हाला आता समजलेलं असेलच. ओके. आजचं निफ्टीचं जर तुम्ही बघाल, तर निफ्टीमध्ये आता काल आपण जेव्हा बघितलं होतं, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, की इथे एक चॅनल बनतोय. ओके. खूप छान इथे एक हा चॅनल एक पॅटर्न बनतोय आणि त्याने अजून ब्रेकआउट दिलेला नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही हे मॉनिटर करू शकता स्वतःहून. मी फक्त तुम्हाला एक एनालिसिससाठी सांगतोय. ओके. आता इथे मी हा एक अजून एक झोन क्रिएट करतो. ओके. हा मी झोन ठेवलाय. तुम्ही स्वतः असा झोन क्रिएट करून ठेवा निफ्टी 50 इंडेक्सचा. ओके. आणि इथनं बाहेर काय होणार आहे? ओके. इथनं मार्केट जेव्हा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउन देतं हे तुम्ही उद्या चेक करा, परवा चेक करा. मार्केट रोज मॉनिटर जेव्हा करणार आहात, तेव्हा मुद्दामी असं ड्रॉ करून ठेवा. ओके. आणि चेक हे करा, की त्याच्यात मार्केट इथनं ब्रेकआउट देतंय, रिटेस्ट होऊन ब्रेकआउट देतंय, तेव्हा व्हॉल्यूम चेक करा आणि तिथनंच मार्केट तुम्हाला ब्रेकडाउन जर देत असेल, खाली येत असेल, तर व्हॉल्यूम चेक करा. ओके, व्हॉल्यूम चेक करा, बघा. पोझिशन्स लावायचे असतील, तर तुम्हाला ते सेटिंग सांगितलेलं आहे मी. ओके, कुठे मिळणार परत एकदा सांगतो. जर तुम्हाला शॉर्ट पोझिशन किंवा बाय पोझिशन, ओके, ह्या ज्या आपण पोझिशन्स लावतो प्रॉफिट अँड लॉसच्या, ह्या लावायच्या असतील, तर लेफ्ट कॉर्नरला कर्सरच्या खाली तिसरा जो ऑप्शन आहे, त्याच्या बाजूला क्लिक केलात, की तिथे एक सेकंड, एक सेकंड, सॉरी. तिथे खाली फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ ऑप्शन आहे. सेवन्थ ऑप्शनला तुम्हाला पहिलीच लाँग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन असे 2 ऑप्शन येणार. लाँग म्हणजे बायिंगची पोझिशन, शॉर्ट म्हणजे सेलिंगची पोझिशन. शॉर्ट पोझिशनवर क्लिक केलं की अशी लागते. खाली होणार आहे तो तुमचा प्रॉफिट आणि वरचा तुमचा स्टॉप लॉस. बायिंगचे जर तुम्ही लावलात, तर खाली जो होणार आहे तो तुमचा लॉस, स्टॉप लॉस आणि वर जो आहे तुमचा तो प्रॉफिट. ओके. सो तुम्ही पण अशा पोझिशन्स लावून एनालिसिस करू शकतात. ह्याच्यातही मजा येते आणि ह्याने एनालिसिस तुमचं आणि स्ट्राँग होईल. आता तुम्ही इथले टार्गेट्स पण स्वतः काढू शकता. फर्स्ट टार्गेट जर मार्केट वर गेलं, तर तुम्हाला इथे ही लेव्हल आहे. इथनं सेलिंग चालू आहे. हा तुमचा प्रॉफिट झोन आहे. खाली जर इथनं ब्रेकडाउन झाला मार्केटने, तर प्रिव्हियसली जर तुम्ही बघितलात, तर कुठेतरी तुम्हाला इथनं खालनं दिसतंय बघा. इथनं कुठून तरी बायिंगचे अपॉर्च्युनिटीज आहेत. इथनं बायिंग होतंय. एक तर ह्या लेव्हलवरूनच होतंय, इथून. ओके. इथनं बायिंग होतंय. दुसरं इथनं खाली जर मार्केट सक्सेसफुली गेलं, तर तुम्हाला इथनं बायिंग होते. म्हणजे हे तुम्हाला दुसरं टार्गेट आलं. ओके. आता हे जर टार्गेट्स आपण मॅन्युअली काढायचं तर शिकलो. पण जर तुम्हाला मॅन्युअली काढूनही कन्फर्म बघायचं असेल, तर तुम्ही पिव्होट पॉइंट्स ॲक्टिव्हेट करा. सिंपल. पिव्होट पॉइंट ॲक्टिव्हेट केला तर आपण जिथे हा पहिला हे ड्रॉ केला होता, हे बघा इथे एक तुम्हाला मिळालंय. दुसरं तुम्हाला इथे टार्गेट मिळालंय. दुसरा सपोर्ट. इथून इथे वर गेलं तर तुम्हाला रेझिस्टन्स 1, रेझिस्टन्स 2 पर्यंत टार्गेट करता येईल. ओके. सो पिव्होट पॉइंटचा वापर करा, पण शक्यतो मॅन्युअली करा. त्याने तुमचं नॉलेज खूप चांगलं ब्रशअप होणार आणि तुम्हाला युजफुल होणार. ओके. सो असं चॅनल ड्रॉ करा आणि एनालाइज करा आणि काय होतं ते आपण नेक्स्ट मला WhatsAppवर तुम्ही शेअर करा तुमचे ओपिनियन्स. ओके. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.